फिजिक्स. भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रात प्रामुख्याने द्रव, ऊर्जा व ऊर्जा रूपांतर यांचा अभ्यास केला जातो. आता पहिलं, फिजिक्सचे मेन 2 प्रकार पडतात. एक परस्पर संबंधानुसार आणि दुसरं दिशाविषयक गुणधर्मानुसार पडतात. आता मूलभूत राशी म्हणजे काय? बेसिक मूलभूत राशी म्हणजे बेसिक म्हणजे काय असते? लांबी, वस्तुमान, काल, परस्पराचे 2 पार्ट्स. आणि एक पहिले आहे मूलभूत राशी, ते आहे बेसिक मध्ये काय? ते लांबी, वस्तुमान म्हणजे मास, काल असं. आणि साधित राशी, साधित म्हणजे काय? डिराइव्हड म्हणजे क्षेत्रफळ, त्याचा आकारमान, चाल, घनता, व्हॉल्यूम आहे, एरिया, व्हॉल्यूम वगैरे येणार ह्याच्यामध्ये. साधित राशी म्हणजे डिराइव्हड. ह्याचं पुढचं वर्जन आहे मूलभूत राशीचं पुढचं वर्जन कोण? साधित राशी. आणि मग नंतर काय? इथं दिशाविषयक गुणधर्माचे 2 वर्गीकरण पडतात. सदिश आणि अदिश. सदिश म्हणजे काय आहे? वेक्टर क्वांटिटी, वेक्टर. अदिश म्हणजे स्केलार. आता त्याच्यामध्ये काय काय? त्वरण, बल, फोर्स, स्पीड, विस्थापन, तापमान. आता स्केलरमध्ये टेम्परेचर, एनर्जी, व्हॉल्यूम, वर्क असे येणार. आता आधी मेन बघायचं आहे आपल्याला मूलभूत राशी म्हणजे पहिला पार्ट, पहिला टाईप. परस्पर संबंधानुसार वर्गीकरणाचे 2 टाईप पडतात. पहिला आहे मूलभूत राशी. मूलभूत राशी म्हणजे काय? यांची एकके म्हणजे युनिट परस्परावर अवलंबून नसतात, म्हणजे एकमेकावर अवलंबून नसतात. आता नंतर काय? म्हणून त्यांना मूलभूत अथवा मूळ राशी असे म्हणतात. म्हणजे लांबी, लेंथ, वस्तुमान, काल 3 भौतिक राशी मूलभूत राशी मानल्या जातात. म्हणजे काय? लांबी, वस्तुमान, काल ही 3 भौतिक राशी आहेत. मूलभूत राशीच्या मापणीसाठी 2 प्रमुख पद्धती प्रचलित आहेत. 2 कोणते? MKS युनिट आणि CGS युनिट. हे माहिती असेल. आता MKS युनिट म्हणजे काय? मीटर. M मध्ये काय येणार? मीटर, किलो, ग्राम, सेकंद. MKS, M फॉर मीटर, K फॉर किलो, S फॉर सेकंद. CGS मध्ये सेंटीमीटर, ग्राम, सेकंद येणार असं येणार. आणि ह्याच्यामध्ये काय? मीटर लांबीचे एकक, किलोग्राम लांबीचे वस्तुमानाचे एकक, सेकंद लांबीचे कालाचे एकक. आता CGS मध्ये काय येणार? सेंटीमीटर लांबी, ग्राम वस्तुमान, सेकंद काल. दोन्ही पद्धती सेकंद हे कालमानाचे समान एकक म्हणजे सेम युनिट आहे. आता SI युनिट माहिती आहे, सिस्टम इंटरनॅशनलच आहे. इथं आहे पुढे सिस्टम इंटरनॅशनल म्हणजे SI युनिट. SI युनिट काय? MKS पद्धती आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली ती SI पद्धत म्हणून ओळखली जाते. 7 पायाभूत राशीवर आधारित एककाची आंतरराष्ट्रीय पद्धत आहे. 7 पायाभूत आधारावर आहे. किती पायाभूत आधार? 7. तर पायाभूत राशींचे प्रमाण. पॅरिस, फ्रान्समध्ये पॅरिस आहे ना, आयफेल टॉवर, पॅरिस. तर मग येथील आंतरराष्ट्रीय वजन मापे संस्थेत प्लॅटिनियम इरिडियम संमिश्राचा भरीव 1 किलोचा दंडगोल आहे. 1 किलो 1 kg. इथं फ्रान्समध्ये काय? तिथं वजनमापाचे संस्थाचे प्लॅटिनियम इरिडियम हे विचारू शकते. कोणत्या संमिश्रणाचा आहे? प्लॅटिनियम इरिडियमचा आहे. काय? किती भरीव म्हणजे दंडगोल आहे? 1 किलोचा असं विचारू शकते. आता ते 1 किलो वजनाचे प्रमाण आहे. याच संस्थेत वरील संमिश्रण पट्टीवरील मीटर हे प्रमाण कोरले आहे, म्हणजे ते मीटर आहे. आता पृथ्वीच्या एका परिवलनावर सेकंद प्रमाणित करण्यात आला आहे. पृथ्वीच्या आणि 16 नोव्हेंबर 2018 ही डेट रोजी वर्स फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय वजनमापाची परिषद 60 देशाची प्रतिनिधींनी SI पद्धतीने किलोग्राम, अँपिअर, केल्विन, मोल 4 एककाची नव्याने व्याख्या करण्यात निर्णय कधी? 2018 आले.
एम्पियर, केल्विन, मोल, किलोग्राम. आता नंतर 20 मे 2019 पासून हा बदल स्वीकारण्यात आला आहे. प्लेग हे एक साथीचा रोग होता. प्लेग साथीनुसार फोटोनच्या ऊर्जा व वारंवारितेच्या गुणोत्तराची ही परिभाषा आधारित आहे. आता साधित राशी म्हणजे डिराइव्हड राशी आहे. आता साधित म्हणजे या राशीचे एकक मूलभूत राशीच्या एककाच्या स्वरूपात व्यक्त करता येतात अथवा साधली जातात, म्हणून त्यांना साधित राशी म्हणतात. क्षेत्रफळ म्हणजे एरिया, आकारमान, शेप, साईज, चाल, घनता, व्हॉल्यूम या साधित राशी आहेत. आणि सदिश राशी आणि अदिश राशी आपण बघितले. वेक्टर आणि स्केलर. हे आहे वेक्टर, हे आहे स्केलर. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? वेक्टर म्हणजे काय? ज्या राशीची मापनासाठी परिमाण, दिशा व दोन्ही बाबीची आवश्यकता असते त्यांना सदिश राशी किंवा सदिश असे म्हणतात. उदाहरणार्थ त्वरण, बल, वेग, विस्थापन, शक्ती, एनर्जी, वेट म्हणजे काय? बल म्हणजे फोर्स वगैरे. आता स्केलर म्हणजे काय? परिमाणाच्या साहाय्याने व्यक्त करता येतात राशी. आणि मापनासाठी दिशेची आवश्यकता नसते, ह्याच्यात डायरेक्शनची गरज नसते. ह्याच्या वेक्टरमध्ये डायरेक्शनची गरज असते, स्केलरमध्ये डायरेक्शनची गरज नसते. म्हणजेच उदाहरणार्थ लांबी, वस्तुमान, आकारमान, काल, चाल, तापमान, घनता, कार्य, ऊर्जा, अदिश राशीची बेरीज, वजाबाकी, अंकगणित या नियमाचा वापर करून करता येते. म्हणजे सबट्रॅक्शन, डिवाइड वगैरे, ॲडिशन वगैरे करून काढता येते म्हणले. आता लघुत्तम माप म्हणजे काय? सामान्यतः मीटर पट्टीच्या साहाय्याने 1 mm इतके लघुत्तम माप केले जाते. म्हणजे 1 मीटरच्या पट्टीनं 1 mm इतकं मापू शकतो आपण. आता एक सगळ्यात छोटं आहे हे, म्हणजे 1 mm पेक्षा बी कमी असते अंतर मोजण्यासाठी. इथं सांगितलं 1 mm पेक्षा कमी अंतर मोजण्यासाठी मीटर पट्टीनं 1 mm पर्यंत मोजू शकतो जास्तीत जास्त आपण. ते 1 mm पेक्षा कमी अंतर मोजण्यासाठी व्हिनियर कैवार व स्क्रू प्रमापी या साधनाचा उपयोग केला जातो. व्हिनियर कैवार म्हणजे लघुत्तम माप 0.1 mm to 0.01 सेंटीमीटर. म्हणजे साध्या मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर अजून 0 वाढतात. त्यामुळे हे सगळ्यात कमी मोजू शकतात, म्हणजे MM पेक्षा कमी अंतर मोजायचं असलं तर. आता पेन्सिल म्हणजे पेन्सिल, नाणी यांचा व्यास म्हणजे आता एक पेन्सिल आहे, पेन्सिलचं किती छोटं असते व्यास, डायमीटर. व्यास म्हणजे डायमीटर. नळीच्या आंतरव्यास, काचेच्या चिपेची जाडी म्हणजे हे मिरर आहे, ह्याची जाडी, ह्याची विड्थ यांचे मापन वर्नियर कैवाराच्या साह्याने बिनचूक करतात. ॲक्युरेसी व्हेरी ॲक्युरेट आहे हे छान व्हेरी ॲक्युरेट मोजता येते आपल्याला. आता सरकता सूक्ष्मदर्शक, फॅल्टिनची हवादाब मापी, सेक्स्टंट, स्पेक्ट्रोमीटर इत्यादी उपकरण वर्नियर स्केलच्या उपयोग केला जातो. वर्नियर स्केल हे भारी इन्स्ट्रुमेंट आहे. वर्नियर स्केल इंग्लिशमध्ये असं लिहितात VERNIER SCAL, वर्नियर स्केल. पाहिलं असेल कॉलेजमध्ये वर्नियर स्केल. आता स्क्रू प्रमापी म्हणजे काय? लघुत्तम माप, कमीत कमी माप 0.01 ह्याच्यापेक्षा कमी. आता पहिलं आपण किती बघितलं होतं? 1 mm मीटरच्या पट्टीनं 1 mm पर्यंत मोजतो, पण त्याच्यापेक्षा कमी काय? वर्नियर स्केल. त्याच्यानं 0.1 mm to 0.01 सेंटीमीटर होतं. पण आता कसं आहे? त्याच्यापेक्षा कमी 1 0 वाढले दोन्हीला, म्हणजे 0.01 mm to 0.001 mm सेंटीमीटर. तसेच व्यास, कागदाची जाडी, पेपर थिकनेस व याचे माप स्क्रू
प्रमापीच्या साह्याने अचूक करता येते. आता गती म्हणजे मोशन. आता पहिलं काय, स्थानांतरीय गती म्हणजे मुव्हेबल स्पीड. स्थान म्हणजे मुव्हेबल स्पीड. यामध्ये चल वस्तूतील प्रत्येक कण म्हणजे ॲटम, छोटं पार्टिकल विस्थापित समान अंतरातून होते. ही गती एक रेषीय किंवा वक्राकार असू शकते, म्हणजे एका लाईन मध्ये बी असू शकते किंवा असं कसंही असू शकते. आता आगगाडीचे धावणं, असं 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 रेल्वे जाते किंवा असं असते. आता वायूच्या रेणूची हालचाल किंवा चालणारा माणूस असं 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 जात असते. आता परिवलन गती म्हणजे रोटेशन. परिवलन म्हणजे रोटेशन. चल वस्तूमधील सर्व कण एकाच, म्हणजे ते वाईन चक्रीवादळ आहेत नाही का, तसं एकाच वस्तूमधील सर्व कण एकाच आसाभोवती गोलाकार फिरतात, म्हणजे असंच चक्रीवादळ येत नव्हतं का, असं 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 एकाच गोलाभोवती फिरणारे म्हणजे रोटेशन. आता पृथ्वी परिवलन, फिरणारा पंखा, फॅन, भोवरा, पवनचक्की कंटिन्यू फिरते. कंपन गती म्हणजे काय, व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजे काय, पदार्थामध्ये पुन्हा पुन्हा होणारी हालचाल. पुन्हा पुन्हा होणारे म्हणजे घड्याळीचे लंबक, शिवणयंत्र, मशीन, सुई कंटिन्यू असं 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 टॅपिंग करत राहते ना, व्हायब्रेट, हालचाल होतच राहते. आता नाद काटा, तंतुवाद्ये. आता वाद्य, गिटारचं पण ते स्ट्रिंग असते ना, ती पण व्हायब्रेशन. आता एकमान गती म्हणजे युनिफॉर्म स्पीड. समान कालावधीमध्ये एखादी वस्तू समप्रमाणात अंतर कापीत असतानाची गती म्हणजे कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट स्पीड. उदाहरणार्थ, वस्तूचा वेग 5 सेकंदात 10 मीटर पर सेकंद 24 मीटर एक समान गतीचे उदाहरण आहे. आता नैसमान म्हणजे पहिलं युनिफॉर्म होतं, आता हे अपोजिट म्हणजे इरेग्युलर. हे रेग्युलर पण म्हणतात, ते युनिफॉर्म. आता नैसमान गती, समान कालावधी एखादी वस्तू विषम प्रमाणात अंतर कापीत असते. विषम असेल म्हणजे, तर उदाहरणार्थ 5 सेकंद 10 मिनिट, 10 सेकंदात 13 मिनिट, 5 दुप्पट, 10 5 1 5 5 2 10 5 3 15, पुन्हा 5 चौक 20 असं, आणि 10च्या पुढे 3 ॲड, पुन्हा 40 मीटर, ते असं चलत राहते विषम. आता नंतर मग हे नैक समान आहे गती दर्शवते. आता इथं वर कसं होतं, 5 नंतर लगेच 12 सेकंद असं, हे 5 2 10 ह्याच्यातच, 12 2 24 ह्याच्यातच असणार म्हणजे युनिफॉर्म. ह्याच्यातलं कसं 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20 असं पुढं चाललंय. आता रेषीय गती म्हणजे काय, लाईन सारखी स्पीड. आता एकाच दिशेनं कंटिन्युअस, आता ह्या दिशेला चाललो आपण, याच दिशेला जाणारी एकच कंटिन्यू जाणारी गती म्हणजे बंदुकीची सुटलेली गोळी. आता त्याला कुणी आडवं फिरवू बी शकत नाही, गोळी काय गोल फिरत नाही, एकदा ज्या दिशेने सुटली त्या दिशेनंच जाणार. झाडावरून गळून खाली पडणाऱ्या फळाची गती. ॲपल पडला होता ना न्यूटन्सच्या डोक्यावर, झाडावरून गळणारी फळाची गती. पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडून जातानाची गती. नळातून गळणाऱ्या पाण्याची थेंबाची गती. कंटिन्युअस टॅप वॉटर फ्लो करत राहते.
हे थेंब आहे, आता इथून पडत आहे कंटिन्यू. हे टॅप वॉटर, त्याला म्हणतात लाईन. ही लाईन तयार होईल ना, लाईन, त्यामुळे एक रेषीय गती. आता वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर, म्हणजे काय, गोफणीत फिरणारा दगड. आकाश पाळण्यातून गोल फिरतानाची गती. आकाश पाळणा असं गोल फिरत असते ना, हे आता आकाश पाळणा वाटणार नाही. आकाश पाळण्याची गती. आता ही कंटिन्युअस राऊंड फिरत असते, ती असते गती. फिरणारा पंगा, कंटिन्युअस गोल. आंदोलित गती. आंदोलित म्हणजे एजिटेटेड म्हणजे घड्याळीची लांबकाची गती, म्हणजे काटा. झोपाळ्याची गती. पेंडुलम पण म्हणता येते, पेंडुलम पण असतं ना असं वॉचमध्ये, असं गोल आकार असते, ते कंटिन्यू असं रोटेट होते, त्याची गती सुद्धा म्हणता येते. आता यादृच्छिक गती म्हणजे काय, रॅन्डम आहे ही, रॅन्डम. आता कोणती, समजा उन्हाच्या कवळशात फिरणारे धुलीकण. आता धुलीकण कसे असतील, असे कसे बी असू शकतात ना. फुलपाखराचे उडणं कसं असते, फुलपाखराचं उडणं असं जाते, असं बसते, पुन्हा असं उडून जाते. रांगणारे बाळ, ते कसंही जाऊ शकतं, त्याच्यात काय. नैक रेषीय गती म्हणजे एकाच सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूची गती. नैक रेषीय, अनेक असं जाऊन असं जाऊन असं जाऊन असं कसंही जाऊ शकते, असं इकडे. आता नियतकालीन गती. नियतकालीन म्हणजे पिरियॉडिक. घड्याळाचे काटा, पेंडुलम पण म्हणतात ह्याला सुद्धा. परिवलन, परिभ्रमण, मेरी गो राऊंड. केपलर यांचे ग्रहांच्या गतीविषयक नियम. केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता जोहान केपलर यांनी 17व्या शतकात ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करून त्यांच्या गतीविषयक 3 नियम मांडले होते. जसं न्यूटन्सचे 3 लॉ आहेत, तसंच केपलर्सचे 3 लॉ आहेत. आता ते 3 लॉ शिकायचेत आपल्याला. केपलर्सच्या गतीविषयक पहिला नियम म्हणजे पहिला नियम, हे दुसरा आहे आणि हे तिसरं आहे. आता पहिला बघूया आपण. पहिल्यामध्ये काय म्हणते हे ना, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाची कक्षा लांब वर्तुळाकार इलिप्टिकल असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, म्हणजे कंटिन्युअस तिथंच. आता हे सन आहे, ह्याच्या भोवतीच प्लॅनेट फिरणार सगळे, म्हणजे अर्थ आहे, इथं दुसरा प्लॅनेट कोणता, हे असंच फिरणार कंटिन्यू. हे सन आहे, याचंच कंटिन्यू फिरणार, त्याला म्हणतात केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर्स सेकंड लॉ काय म्हणते, कोणत्याही ग्रहाच्या सूर्याशी जोडणाऱ्या सरळ रेषा समान कालावधीत व समान क्षेत्रफळ व्यापते. आता कोणताही ग्रह हे समानांतर, इथून इतकं डिस्टन्स तेवढं इथं असणार ना, हे डिस्टन्स सेमच राहणार, आणि ह्याचा एरिया जेवढं हे ना ऑक्युपाय करेल तेवढं हे न करणार, तेवढंच सनला लागणार एरिया सगळ्याचा ज्याच्या त्याच्या साईजनुसार ऑक्युपाय करणार आहे. थर्ड लॉ मध्ये काय म्हणते, सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या. फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं, कंटिन्युअसली गोल राऊंड फिरणार, त्याच जागेवर, फक्त त्याच रेषेत, म्हणजे कक्षा लांबीवर कक्षेचा एकाच नाभीवर, हे एका नाभीवर पहिलं लॉ म्हणते. सेकंड लॉ मध्ये म्हणते काय, सेम डिस्टन्स, सरळ रेषा समान आणि समान क्षेत्रफळ, जेवढे समान क्षेत्रफळ एरिया. आणि तिसऱ्या ह्याच्यात काय म्हणते, सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालावधीचा वर्ग T² हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतर घनाच्या γ² समानुपाती असतो.
म्हणजे काय, पिरियॉडिक ऑफ द टी स्क्वेअर म्हणजे काय, पिरियॉडिक ऑफ प्लॅनेट सांगितले. आणि गॅमा म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे हे ह्याचं डिस्टन्स सांगितले गॅमा म्हणजे. आता इथं त्याचं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू गॅमा क्यूब दिले इथं. आणि वर इथं स्क्वेअर काय म्हणले, क्यूब असं, क्यूब आहे इथं, घन लिहिले ना, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, क्यूब आहे इथं, ते घन लिहिले पण तिथं क्यूब आहे, घनाच्या. आता टी स्क्वेअर म्हणजे के काढायचे ना आपल्याला, स्थिरांकन काढण्यासाठी के इज इक्वल टू, किंवा असं लक्षात ठेवलं तरी चालेल, हे गेलं ना, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता इथं गॅमा क्यूब इंटू के इज इक्वल टू टी स्क्वेअर, गॅमा क्यूब के इज इक्वल टू टी स्क्वेअर. आता इथं हे इकडचं मी ह्या गॅमाला इकडच्या साईडला नेले, त्यामुळे गॅमा क्यूब के इज इक्वल टू टी स्क्वेअर हे पण चालतंय. आता इथं टीप दिलेली आहे, केपलर यांनी 3 नियम मांडले तरी 3 नियमानुसार ग्रह सूर्याभोवती कसे भ्रमण करतात हे केपलर यांना स्पष्ट करता आलं नाही. म्हणजे त्यांनी फक्त लॉज लावून ठेवले, न्यूटन्सचे जसे लॉ आहेत तसे केपलरचे 3 लॉ आहेत, तसं त्यांनी लॉज लावून ठेवले, फक्त त्यांना सविस्तर स्पष्टपणे सांगता आलं नाही की ग्रह सूर्याभोवती कसे भ्रमण करतात. आता आपल्या 1686 मध्ये दरम्यान आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडताना गणितीय पद्धतीने केपलर यांचे गतिविषयक नियम सिद्ध केले. यांनी बी अभ्यास करताना प्रूव्ह करून दाखवले. न्यूटन्स लॉ हे फेवरेट आहे सगळ्यांचं, न्यूटन्स लॉ. सर आयझॅक न्यूटन यांनी इसवी सन 17व्या शतकात प्रिन्सिपिया या ग्रंथ गतिविषयक 3 महत्त्वाचे नियम स्पष्ट केलेत. न्यूटनचे गतिविषयक पहिला, हे दुसरा आहे, हे तिसरा. न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये काय, एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्य बल म्हणजे फोर्स, बाहेरचा फोर्स, एक्सटर्नल फोर्स क्रिया करीत नसेल क्रिया, तर ती वस्तू अचल अवस्थेत असते म्हणजेच स्टेबल, आणि त्याचा स्थिती राहील किंवा सरळ रेषेत एक समान गतीत असल्यास ती सतत त्याच सरळ रेषेत एक समान गतीत राहील. या नियमास जडत्वाचा नियम असे म्हणतात. आता जडत्व म्हणजे काय, स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची नैसर्गिक प्रवृत्ती. म्हणजेच एखादा बॉक्स आहे तर हे असंच राहणार आहे. पहिल्या नियमाचे उदाहरण, एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जातो, हे मॅग्नेट. आता ह्याच्याकडे अट्रॅक्शन होणार, हे अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर, नॉर्थ साऊथ अट्रॅक्ट इच होणार, पण नॉर्थ सेम पोल्स रिपल्स इच अदर, मॅग्नेटचं आहे ते. आता बंदुकीची दाबलेली स्प्रिंग मोकळी करताना बंदूक कार्यान्वित होते, बंदुकीला पण असते फोर्स. आता न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनच्या संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, तर व संवेगाची परिवर्तन बलाच्या दिशेनं होते. म्हणजे संवेग म्हणजे पदार्थाचे वस्तुमान आणि त्याचा वेग यांचा गुणाकार. बंदुकीतून सुटलेली गोळी लक्ष्यामध्ये जोरात, आता हे गन आहे आपली, गन आहे, ॲज्युम करा. आता इथून जी बुलेट सुटलेली आहे आपली, आता हे बुलेट अशीच जाणार स्ट्रेट, लक्ष्यामध्ये जोरात घुसते, म्हणजे हे लक्ष इथं बरोबर जोरात घुसते. आता न्यूटनचा न्यूटनचा तिसरा नियम,
क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिणाम समान. एव रिॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता मात्र त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे अग्निबाणाचे उडान. आता जेट विमानाचे उडान, बॅटने टोलविलेला चेंडू म्हणजे बॅट. थोडीशी बॅट घाण आली. ही बॅट ह्याच्याला मारला असं गोल चेंडू की इकडंच जाणार. ह्याचा फोर्स इकडं लावला, हे बॉल बी इकडंच जाणार. आता न्यूटनच्या गतिविषयक समीकरण. आता एक समान त्वरित गतीमध्ये कोणत्याही क्षणी असणारा वस्तूचा वेग अथवा विस्थापन निश्चित करण्यासाठी न्यूटनचे 3 गतिविषयक समीकरण मांडलेले आहेत. आता गतिविषयक समीकरण पहिल्याचं काय, v = u/t. वस्तू म्हणजे u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, हे इनिशियल, आणि a म्हणजे ॲक्सेलरेशन, त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन. आता v म्हणजे वेलॉसिटी आणि t म्हणजे तर टाइम, माहितीच आहे सगळ्याला, t म्हणजे टाइम. वेलॉसिटी = इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सेलरेशन टू टाइम. तर असं करून ते एक्झाम्पल दिलं इथं. ही व्हॅल्यू पुट केलेली आहे, यू ची दिलेली आहे, ए ची दिलेली आहे. ए ची माहीत असते आपल्याला नेहमी. ॲक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटी 9.81 असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्ही काढायचं आहे पुट करून, त्यावरून काढले, यस टी भेटले. आता गतिविषयक दुसरं, यस = ut + ½ at². OSDचा बी फॉर्म्युला, म्हणजे OSD मध्ये यस काढताना बी हे असंच यूज केलं जातं, पण तिथं मोठा टी असते. आता यू म्हणजे माहिती आहे इनिशियल वेलॉसिटी, टी म्हणजे टाइम, ए म्हणजे ॲक्सेलरेशन. समीकरणाचे निश्चित कालावधी, यस. आता खाली एक्झाम्पल दिले, टाइम दिलंय, यू दिलंय, हे ए माहिती आहे, ह्याच्यावरून काढायचं व्हॅल्यू पुट करून. तिसऱ्यामध्ये काय, v² = u² + 2as. आता स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे एकक कालावधी वस्तूच्या अक्रमलेले अंतर म्हणजे तिची चाल. स्पीड म्हणजे काय, स्पीड = डिस्टन्स बाय टाइम. नाही तर असं लक्षात नसेल तर डिस्टन्स म्हणजे काय, आपल्याला एखाद्या गावाला जायचं समजा, आपण बघतो ना ते किती लांब आहे, म्हणजे किती लांब म्हणजे आपल्याला माहिती असतं. आता 50 किलोमीटरचं गाव आहे समजा, डिस्टन्स माहिती आहे आपल्याला. आपण काय करतो, ते आता जायला 2 तास लागते हे पण माहीत असेल तर 50/2 करतो. म्हणजे स्पीड 25च्या स्पीडनं गेलो तर आपण बरोबर 2 तासात पोचतो, 25 km/h. डिस्टन्स युनिट काय, किलोमीटर. याचं आता सेकंड मधलं कन्वर्ट करून आवर करायचं. 2 घंटे म्हणले ना मी ऑलरेडी, मग 2 घंटे. आता चल ही अदिश राशी आहे. अदिश म्हणजे काय, स्केलर आणि वेक्टर शिकलो ना, मग सदिश म्हणजे वेक्टर आणि अदिश म्हणजे स्केलर आहे, स्केलर. चालीचे एकक MKS पद्धतीने, MKS पद्धतीने काय, मीटर पर सेकंद. पण CGS न काय, सेंटीमीटर पर सेकंद. C म्हणलं तर सेमी, M म्हणलं तर मीटर वर, आणि खाली तर सेकंद येणारच आहे कारण टाइम सेकंदमध्ये कन्वर्ट करून काढलेला आहे. आता काही वस्तूच्या चाली म्हणजेच गतिमान वस्तू, गोगलगाय माहिती आहे ना, असंच गोगलगाय राहते. हे गोगलगाय आहे. आता गोगलगाय किती, 0.15 सेंटीमीटर पर सेकंद चालते. चालणारा माणूस 3 km/h चालू शकते. चित्ता सगळ्यात वेगवान कोण आहे, पृथ्वीचा परिवलनाचा वेग सगळ्यात जास्त आहे. आणि सगळ्यात कमी कोण आहे, गोगलगाय. सगळ्यात जास्त आणि कमी जास्त, कमी वालं जास्त वालं लक्षात ठेवायचं. जेट विमान पण नंतर आहे, त्या पृथ्वीच्या परिवलनानंतर जेट विमान. शाहमुग कधी आहे, 70 ते
km/h आहे. पृथ्वीच्या परिमाणाचा वेग 30 km/s. वेलॉसिटी म्हणजे काय? एकक कालावधी वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे तिचे वेग म्हणजे वस्तूच्या विस्थापनाचा दर, म्हणजे वेगाचे एकक MKS पद्धतीनं मीटर/सेकंद आणि CGS सेंटीमीटर. CGS म्हणलं ना सेंटीमीटर येणारच आणि म्हणलं तर मीटर. आता ॲक्सिलरेशन म्हणजे काय असते? ॲक्सिलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी बाय टाइम. आधी काय केलं आपण इथं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. स्पीड पाहिजे असला तर डिस्टन्स भेटतं, ॲक्सिलरेशन पाहिजे वेलॉसिटी दिलेली असते, स्पीड पाहिजे असल्यावर डिस्टन्स माहीत असते. तसं इथं काय एकक कालावधी वस्तूच्या वेगात होणारा बदल किंवा वस्तूचा वेग परिवर्तनाचा दर म्हणजे त्वरण. त्वरण ही सदिश म्हणजे काय? वेक्टर आहे. वेक्टर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू हे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी बाय टाइम आहे. फायनल मायनस इनिशियल बाय टाइम ॲक्सिलरेशन इज इक्वल टू इथल्या तिथलच्या ॲक्सिलरेशनला फिक्स व्हॅल्यू आहे. आपल्याला 9.81 घ्यायचं असते. ग्रॅव्हिटीची जेवढी आहे का स्मॉल जीची तेवढी. आता त्वरणाचे एकक म्हणजे काय? MKS न काय असणार? मीटर/सेकंद स्क्वेअर आणि CGS मध्ये काय? सेंटीमीटर/सेकंद स्क्वेअर. वस्तूच्या वेगात वाढ होत असताना त्वरण म्हणजे धन प्लस असतं व वेग मंद होत असताना म्हणजेच काय? वेगाची वाढ म्हणजे स्पीड जसं वाढते तसं त्वरण धन पॉझिटिव्ह असते. तर जसं स्पीड कमी होते ऋण म्हणजे निगेटिव्ह असणार. तर वरच बघितलं होतं. आता ऋण त्वरण म्हणजे अवतरण, मंदन म्हणजे काय? अवतरण म्हणजे काय? डिसोल्युशन आणि मंदन म्हणजे स्लो डाऊन कमी होणं. आता ऋण म्हणजे निगेटिव्ह, मायनस मध्ये डिनोट केलं जातं आणि धन म्हणजे पॉझिटिव्ह. तर पैसा यायला पॉझिटिव्ह होत नाही ना, म्हणून धन पॉझिटिव्ह. ऋण म्हणजे गेलेलं. आता पृथ्वीच्या गुरुत्वीय बल अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पृथ्वीच्या केंद्रबिंदू तिचे वस्तुमान केंद्र एकवटलेले असते. त्यामुळे कोणत्याही पदार्थावर पृथ्वी गुरुत्वीय बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्यरत असते. म्हणजे हे पृथ्वी हे ती स्वतःभोवती तर फिरतेच प्लस सूर्याभोवती फिरते. सण येतं. पृथ्वीच्या गुरुत्व बलाचे मुळे उंचावर भिरवलेले वस्तू पृथ्वीच्या क्षैतिज लंब दिशेत सरळ खाली पडते. आता पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावर क्रिया करते, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. आता पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे कृत्रिम उपग्रह कक्षा अवकाशात पृथ्वीभोवती भ्रमण करतात. गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटी. झाडावरून जमिनीवर पडणारे सफरचंद पाहून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. गुरुत्वाकर्षण हे वैश्विक बल पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्ये तसेच कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे काय? न्यूटनच्या दुसऱ्या नियमास सेकंड लॉ अनुसरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणीय बलामुळे पदार्थाचे त्वरण होते. गुरुत्व त्वरण हे पृथ्वीचे वस्तुमान म्हणजे मास, त्रिज्या, रेडियस
यांच्यावर अवलंबून असते, त्यामुळे ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. गुरुत्व त्वरण वस्तूच्या कोणत्याही गुणधर्मावर अवलंबून नसते, कशावर बी डिपेंड नसते. गुरुत्व त्वरण हे म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पदार्थाचं निर्माण होणारे त्वरण म्हणजेच न्यूटनचा दुसरा नियम म्हणजेच न्यूटन सेकंड लॉ. त्वरण म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. उंचावरून पृथ्वीकडे क्षितिज लंब दिशेने पडणाऱ्या वस्तूमध्ये गुरुत्व त्वरण निर्माण होते म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन निर्माण होते. आता गुरुत्व म्हणजे ग्रॅव्हिटेशनल दिशा नेहमी अधोगामी म्हणजे खाली डिक्रीज असल्याने ते ऋण आणि धन बघितलं होतं, ऋण निगेटिव्ह, धन पॉझिटिव्ह. आता गुरुत्व त्वरण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन या अक्षराने दर्शवले जाते, पण गुरुत्व त्वरणाचे मूल सर्वत्र सारखेच असते आढळते असं नाही, पण तरी आपण कॉन्स्टंट म्हणून ची व्हॅल्यू घेतो. G = 9.81 घेतो. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्व त्वरण होणारे बदल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पृथ्वीच्या त्रिज्या विषुववृत्तावर जास्त असल्याने तेथे गुरुत्व त्वरणाचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर/सेकंड² असते, सगळ्यात कमी. पृथ्वीच्या त्रिज्याच्या ध्रुवाजवळ कमी असल्याने तेथे गुरुत्व त्वरणाचे मूल्य सर्वात अधिक सगळ्यात जास्त असते तिथं ध्रुवाजवळ. विषुववृत्तावर सगळ्यात कमी असते आणि ध्रुवाजवळ सगळ्यात जास्त असते. फक्त कितीनं 0.1 आणि 0.15 जास्त असते. आता पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसल्याने जिओडेटिक आहे. पहिले गोल म्हणते ना, स्पेरिकल म्हणते ना, तर जिओडेटिक मध्ये काय काय म्हणते पृथ्वीच्या आकाराला. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्व त्वरण हा फरक आढळतो. आता उंचीनुसार ॲक्सेलरेशन मध्ये होणारे बदल बघायचे. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जसं जसं उंच जावे तसं तसं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी होते. जसं जसं आपण आता हे ट्रायटोस्फिअर, आपलं ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसो, थर्मो, एक्झो, आता असं जसं जसं वर जातो तसं तसं हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी होते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. तर मूल्य कमी कमी होत जाते कारण ते पृथ्वी केंद्रापासून अंतराच्या वर्गाच्या व्यासानुपाती असते. म्हणजे काय, पृथ्वीची सरासरी पृष्ठभाग किती आहे? उंची 0, ग्रॅव्हिटेशनल 9.82. पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट 8.84, त्याचं काय 9.8. नॉर्मली 9.8 असते ग्रॅव्हिटेशनल, इथं 7.3 कमी, इथं नाही. अंतराळयानाची कक्षाची कमी असते आणि हे तर उपग्रहाची कक्षा. खोलीनुसार गुरुत्वीय त्वरणात होणारे बदल म्हणजे पृथ्वीच्या आत भूगर्भात जसं जसं खोल जावे तसं तसं खोलीनुसार चे मूल्य कमी होत जाते. सोयीसाठी गुरुत्व त्वरणाचे मूल्य 9.81 मीटर/सेकंद इतके निश्चित करण्यात आले आहे. म्हणले ना 9.81 मीटर/सेकंद असते. न्यूटनचे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचे वैश्विक नियम. विश्वातील कोणत्याही दोन पदार्थांमधील गुरुत्वाकर्षण हे दोन पदार्थांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती त्या पदार्थाच्या अंतराच्या व वेगाच्या व्यस्तानुपाती असते. म्हणजेच फोर्स = ग्रॅव्हिटी. म्हणजेच फोर्स म्हणजे काय, दोन पदार्थांमध्ये आकर्षण बल फोर्स F म्हणजे M1 M2 म्हणजे काय, त्या दोन पदार्थाचे वस्तुमान. R म्हणजे काय, अंतर रेडियस. G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. स्मॉल g म्हणजे ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन असते स्मॉल g, नाहीतर हे दोन्ही कन्फ्युजन. या सिद्धांतानुसार दोन पदार्थांपैकी एका पदार्थाचे वस्तुमान m वस्तुमान मास दुप्पट केल्यास त्या दोन्हीमधील गुरुत्वीय म्हणजे फोर्स
फोर्स पण दुप्पट होते. फोर्स इज इक्वल टू एम ए, फोर्स इज इक्वल टू एम ए. ह्याला जर 2 मल्टिप्लाय केलं हे दुप्पटच बनणार ना, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. फोर्स हे मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे जर मास दुप्पट केलं तर फोर्स बी दुप्पटच होणार. आता 2 पदार्थामधील अंतर डी ने दुप्पट केल्यास त्या गुरुत्वे 1/4 होते, म्हणजे डी डायमीटर स्क्वेअर घेतो ना, तर 2D केलं तर इकडे काय होतंय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. फोर्स काय होतंय, फोर्स इज इक्वल टू 1/d. 1/d म्हणजे किती येते, फोर्स इज इक्वल टू 1/4. 2चा स्क्वेअर काय होतंय, असं केलं ब्रॅकेट केल्या लक्षात येईल. 2चा स्क्वेअर 4, 4 म्हणजे 1/4, 1/4. आता 2 पदार्थ गोलाकार असल्यास त्या दोनोमधील गुरुत्व बल हे त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व ही रेषा दोन्ही पदार्थामधील अंतर गणले जाते. दोन्ही पदार्थ गोलाकार व नियमित आकाराचे नसतील, म्हणजे डिफरंट आकार असले तर दोन्ही मधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स वस्तुमानाच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असतात. आता समजा हे एक मोठं बॉक्स आहे, हे छोटं बॉक्स आहे, या जोडणाऱ्या रेषाखंड इथं असते. SI युनिट. SI प्रणालीत गुरुत्वीय स्थिरांकन G चे मूल्य 1 किलो वस्तुमानाच्या व परस्पर 1 मीटर अंतरावर असलेल्या पदार्थामधील गुरुत्वीय बल म्हणजे जेवढं, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांनी काय म्हणते, जसं 1 किलो वस्तू असली, समजा 1 किलोचं कोणतं वस्तू असली, त्याचे जेवढं 1 मीटर डिस्टन्सवाली वस्तू असं असली ती तेवढंच पडते, म्हणजे दोन्ही सेमच असते, दोघांचं सेम असणार फोर्स. आता गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक नियमात मांडताना न्यूटन यांनी केपलरच्या गतीविषयक 3रा नियम आधार घेतला. न्यूटननं सुद्धा केपलरचा पहिला लॉ कोणता आहे, केपलरचा. सेकंड नंतर कोण काढले, न्यूटननं काढले. 2 वस्तूमधील गुरुत्व बल त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते हे स्पष्ट केले आहे. आणि अभिकेंद्री बलाचा म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स परिणाम. आता सूर्याभोवती ग्रहाच्या होणाऱ्या परिणामास या दोनोंमधील अभिकेंद्री बल कारणीभूत आहे. सेंट्रिपिटल फोर्स आहे, आता सूर्य समजा इथं पृथ्वी आहे, या दोघांमध्ये होणारा, हे कंटिन्युअस असं रोटेट करते ना, हे असं रोटेट करणार कंटिन्यू, हे कशामुळे होईल, सेंट्रिपिटल फोर्स. आता न्यूटनच्या मते सूर्यग्रहामधील हे अभिकेंद्री बल म्हणजे त्यामधील गुरुत्वीय बल असून ते दोन्हीमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. आता गुरुत्वीय बल हे निसर्गाच्या अन्य बलाच्या तुलनेत अत्यंत तीक्ष्ण बल आहे म्हणे. गुरुत्वीय बल संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निर्धारित करते. पूर्ण युनिवर्स, विश्व म्हणजे युनिवर्स. SI प्रणालीत गुरुत्व बल त्याचं काय, आता गुरुत्व बलाचं 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आता इतके असून ते कायमस्वरूप तेवढंच असते, म्हणजे तेवढं फिक्सच आहे त्याचं. जसं आता स्मॉल g ची व्हॅल्यू आपली 9.81 आहे ना, g आहे, नाही तर हे बी 9 समजायचं, 9.81 जे आहे ना, तसंच ह्याचं फिक्स आहे. ह्याचं किती आहे, 6.73 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg. आता असून कायमस्वरूपी असते म्हणून विश्व स्थिरांकन युनिव्हर्सल कॉन्स्टंट असे म्हणतात. ब्रिटिश संशोधक हेनरी कॅव्हेंडिश यांनी मूल्य सर्वप्रथम मोजले. म्हणजे आता फोर्स बघायचा, आपल्या फोर्स. आता अचल स्थिती वस्तू गतिमान करण्यासाठी, म्हणजे स्टेबल असलेला गतिमान म्हणजे हलणारी, अनस्टेबल करण्यासाठी एक समान गती तील वस्तू चाल बदलण्यासाठी आवश्यक असणारी भौतिक राशी म्हणजे बल. आता हे कॉन्स्टंट आहे, इथून आपण असं फोर्स लावलो तर ही वस्तू इथं जाते, त्यामुळं त्याला म्हणतात फोर्स. बल ही सदिश म्हणजेच वेक्टर.
अदिश म्हणजे स्केल. स स म्हणजे यस नाही, डायरेक्ट लक्षात ठेवा ना. स म्हणजे सदिश म्हणजे स्केलर नाही आहे, असं लक्षात ठेवलं तर कधी चुकणार नाही. म्हणजे सदिश म्हणजे वेक्टर. बल म्हणजे वस्तुमान व त्वरण यांचे गुणाकार. आता फोर्स इज इक्वल टू एम ए, मग सांगितलं एक्झाम्पल हे वर. फोर्स इज इक्वल टू एम ए. एम म्हणजे मास असते, फोर्स असते, एफ म्हणजे ए म्हणजे ॲक्सिलरेशन. आता बलाचे 4 प्रमुख प्रकारात वर्गीकरण केले जाते. आता इथं काय म्हणलंय, सरळ दोलकाच्या सिंपल पेंडुलम कसं असते, असं असते आणि हे कॉन्स्टंट असंच फिरणार. हे पेंडुलम प्रमाणित लांबी 25 सेंटीमीटर असते. ह्याची लांबी किती आहे, 25 सेंटीमीटर इतकी असते. त्याचा दोलन काल 1 सेकंद इतका असतो. म्हणजे एका सेकंदात झपकन असं 1 सेकंद असते फक्त. आणि सरळ दोलकाचा दोलन काल जेव्हा 2 सेकंद असतो तेव्हा जेव्हा 2 सेकंद 1 सेकंदला काय म्हणतात, दौलकाचं जेव्हा 2 सेकंद असेल तेव्हा त्या सेकंद दौलक म्हणतात. 1 सेकंद असले तर फक्त दौलक म्हणते. दौलन काल एका सेकंदासाठी. आता बलाचा प्रकार म्हणजे काय, गुरुत्व बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. सर्वात तीक्ष्ण बल, दीर्घ मर्यादा क्षेत्र, सापेक्ष तीव्रता 1 आहे. क्षीण बल म्हणजे वीक फोर्स म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांच्यातील अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल. म्हणजे मर्यादा क्षेत्र सर्वात कमी म्हणजे 10⁻⁵ सर्वात कमी. आता विद्युत चुंबकीय बल म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे पदार्थामधील अणुरेणूंना एकत्र ठेवणारे म्हणजेच टुगेदर. गुरुत्व बलाहून प्रभावित बल म्हणजे अमर्यादा दीर्घ मर्यादा बल म्हणजे 10⁻38 कसं लक्षात ठेवायचं. आता आपण असं लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ह्यालाच उलट करायचं म्हणजे 38. एम ला काय करायचं, असं लिहायचं 38 आहे. आता क्षीण बल म्हणजे काय, वीक फोर्स किती आहे, 25 आहे का. वीकला काय करायचं, वीकला 38 नाही तर मी असं करता 38 वीकला लिहून टाकतो. वीक माणसाला किती टेम्परेचर असते, 10⁻25 असते. अरे 1025 10⁻25 म्हणजे वीक माणसाला तेवढं टेम्परेचर असते असं. आणि केंद्रीय बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल किती असते, 10⁻40 सेंट्रिपिटल. सीपी पर्सेंटेज किती आले तुमचे, सीपी पर्सेंटेज असं म्हणते. सी जी असते ते, पण सीपी आहे आपल्याकडं सुद्धा. नाहीतर CF म्हणतात ते. CF किती आहे, 40 आहे. CF किती आलं, 40 आले. म्हणजे 1040 म्हणजे 10⁻40. मग ते 1000 म्हणले कारण लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक आहे. नाहीतर 1000 परीक्षेत जाऊन असं 1040 लिहून येतं. प्लावी बल म्हणजे काय, उत्प्रणोद म्हणजेच काय, प्लॅविक फोर्स. द्रवात बुडलेल्या पदार्थास वर ढकलणाऱ्या बलास प्लावी बल किंवा उत्प्रणोद म्हणतात. अभिकेंद्री बल म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही पदार्थावर वर्तुळाकारच्या केंद्राच्या दिशेनं प्रयुक्त होणारे बल म्हणजे अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स असते. या बलामुळे तो पदार्थ केंद्राकडे खेचला जातो. पृथ्वीच्या अभिकेंद्री बलामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. आता हे आहे आपला चंद्र फिरतोय पृथ्वीभोवती. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती पण फिरते.
सूर्याच्या अभिकेंद्रीय बलामुळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. सगळेच ग्रह सूर्यामुळे काय होते, सगळे ग्रह त्याच्याभोवती फिरतात. चंद्रामुळे काय होते, पृथ्वीच्या मुळे काय होते, चंद्र पृथ्वीभोवती फिरते. पण बलाचे एकक काय, एकक म्हणजे युनिट. MKS मध्ये काय असते, न्यूटन. आणि CGS मध्ये डाईन. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. 1 न्यूटनला किती डाईन आहेत, 10⁵ डायन आहेत त्याच्याकडे. 5 डायन आहेत त्याच्याकडे, 5 डायन आहेत न्यूटनकडे. एका न्यूटनला 10⁵ डायन, ते डाईन. आता मोमेंटम म्हणजे संवेग म्हणजे वस्तुमान व वेग यांचा गुणाकार म्हणजेच मास इंटू व्हॉल्यूम. वेग म्हणजे वस्तुमान, मास इंटू वेलोसिटी, व्हॉल्यूम नाही, वेलोसिटी. तर संवेग ही सदिश राशी आहे. म्हणजे स्केलर नाही, म्हणजेच वेक्टर आहे. असून संवेग नेहमी वेगाच्या दिशेने असते. संवेगाचे एकक MKS, किलोग्राम मीटर सेकंद किंवा kg/मीटर सेकंद. आणि CGS म्हणजे ग्राम सेमी सेकंद, ग्राम सेंटीमीटर पर सेकंद. संवेग अक्षय्यतेचा नियम. कोणत्याही बाह्य बलाशी क्रिया होत नसताना जेव्हा 2 किंवा अधिक वस्तूंमध्ये टक्कर होते, आता ही एक वस्तू आहे, आता ही एक वस्तू, ह्या दोघांमध्ये टक्कर होत आहे, तेव्हा त्या वस्तूचा आघात पूर्वी एकूण संवेग हा त्याच्या आघात नंतरच्या एकूण म्हणजेच आता 2 रिबाउंड केल्यासारखं थोडक्यात. म्हणजेच आता एक वस्तू एकमेकाशी टक्कर मारली, जेवढ्या फोर्सने चालली आहे तेवढ्याच फोर्सने ती वस्तू मागे. आता वस्तुमान म्हणजे काय, मास म्हणजे काय, पदार्थातील द्रव्य संचयास त्याचे वस्तुमान असे म्हणतात. वस्तुमान हे अदिश म्हणजेच काय, स्केलर. आता अदिश आणि वेक्टर म्हणजे सदिश कधी विसरणार नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार एखाद्या पदार्थाचे मासमध्ये S म्हणजे स्केलर. थोडक्यात लक्षात ठेवायचं असं ट्रिक. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार एखाद्या पदार्थाचे वस्तुमान हे त्याच्या जडत्वाचे निर्देशक असते. म्हणजेच पदार्थाचे वस्तुमान जितके अधिक तितकेच जडत्व अधिक. म्हणजे जसं मोठं असेल तेवढं त्याचं मास जास्त असतात. ह्याचं जेवढं त्याच्यापेक्षा ऑफकोर्स ह्याचं जास्त असणार ना, त्याचे मोठं आहे म्हणून. आता एखाद्या पदार्थाचे वस्तुमान विश्वातील सर्व ठिकाणी सारखेच असते. म्हणजेच आता चंद्रावर ह्युमनचं वेट जेवढं असते तेवढंच सगळ्याच असते, तेवढंच सेम असल्यासारखं असते. आता परग्रहावर देखील याचे मूल्य बदलत नाही. म्हणजे इथं जेवढं ते बाहेरच्या ह्याच्यावर बी जाऊन बदलत नाही त्याचं वेट, मास. आता वस्तुमानाचे MKS तथा SI पद्धत काय, kg. आणि समभुजा तराजूच्या साह्याने वस्तुमानाची तुलना केली जाते. तराजू बघितले का कधी? हे असते तराजू. आता ट्रॅडिशनल तराजू आहे आमच्याकडे. जरा हे तराजू असते इथं जोडलेलं. इथं थोडंसं वजनचे हे ठेवले जाते, इथं भरलेलं असते. असं काही ज्याचं वेट मोजायचं ते असते. वजन. पदार्थाचे वजन म्हणजे त्याच्या पदार्थावर क्रिया करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन फोर्स. आता वेट = फोर्स = मास इंटू ग्रॅव्हिटी. याचं युनिट काय, न्यूटन. वजन हे बल असल्याने त्याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. आता पदार्थाचे वस्तुमान सर्वत्र सारखे असले तरी पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी गुरुत्व त्वरण भिन्न असल्याने पदार्थाचे वजन वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न असते. पदार्थाचे वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन हे सदिश. म्हणजे वस्तुमान काय, अदिश म्हणजे स्केलर, आणि सदिश म्हणजे वेक्टर. ला यस येत नाही म्हणून वेक्टर. 1 kg वस्तुमानाचे वजन 1 × 9.8 = 9.8 न्यूटन. आपण किलोमध्ये वजन मोजतो
तेव्हा त्या वस्तुमानच असते, तेच वस्तुमान असते जे म्हणजे आता 1 किलो साखर मोजायलो तर तेच वस्तुमान आहे त्याचं. तर आता उदाहरणार्थ पूर्वाचे वजन 50 किलो आहे, तर याचा अर्थ पूर्वचे वस्तुमान फोर्स इक्वल टू mg इक्वल टू वजन असते. वर्क म्हणजे कार्य. बल आणि बलाच्या क्रियेच्या दिशेने होणारे विस्थापन यांच्या परिणामाच्या गुणाकारास कार्य असे म्हणतात, म्हणजेच डिस्प्लेसमेंट. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. आता वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, FD लिहिलं तरी चालतं. कार्य F म्हणजे फोर्स आणि D म्हणजे डिस्प्लेसमेंट, W म्हणजे वर्क. कारण इथे S लिहिले आपण, D डिस्टन्स घेतला नाही तर D म्हणजे डिस्प्लेसमेंट. काम जेवढं करता तेवढीच ताकद लागते, तेवढेच आपले विस्थापन होते. आता धन म्हणजे काय, पॉझिटिव्ह असते धन, आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह असते. आता धन म्हणजे काय, ज्यावेळी पदार्थाचे विस्थापन बलाच्या दिशेने होते तेव्हा धन असते, आणि जेव्हा अपोजिट असलं निगेटिव्ह लोक अपोजिटच जाणार ना, त्यामुळे ऋण म्हणजे काय, विरुद्ध दिशेने होते. पदार्थाचे विस्थापन विरुद्ध दिशेने झालं की ऋण. आता कार्याचे एकक MKS पद्धतीने जूल मीटर, CGS पद्धतीने अर्ग डाईन सेंटीमीटर. 1 जूल म्हणजे काय, 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. विस्थापन 0 असेल तर बलाच्या दिशेने लंब असेल तर कार्य 0 असते. आता बल आणि विस्थापन म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे सदिश वेक्टर, परंतु कार्य वर्क हे स्केलर आहे. वर्क स्केलर आहे आणि फोर्स अँड डिस्प्लेस F आणि D काय आहेत, हे वेक्टर आहेत FD, आणि वर्क काय हे स्केलर आहे. पदार्थात असलेल्या कार्य करणार. आता एनर्जी म्हणजे काय, पदार्थात असलेल्या कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी, ऊर्जा होय. आता ऊर्जा हे काय, वेक्टर कसं ते स्केलर आहे, त्या दिशे ना, सदिश असतो तर वेक्टर आला असतो. 1 सेकंड एरेज. स्केलर अदिश म्हणजे स्केलर लिहिले नाही तुला. आता काय, ऊर्जाचे एकक म्हणजे काय, युनिट. MKS पद्धतीने जूल असते आणि CGS न अर्ग. आता ऊर्जाचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी, 2 आहेत. ही पहिला आहे, हे दुसरा प्रकार आहे. कायनेटिक एनर्जी पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्यास प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे गती ऊर्जा आहे. म्हणजेच आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू mv², नाहीतर वर लिहिलं असतं तर mv²/2 असंही लिहिलं असतं तर चाललं असतं. गतिक ऊर्जा. आता गतिक ऊर्जेचे उदाहरण म्हणजेच बंदुकीतून सुटलेली गोळी, बुलेट, हे अशीच जाणार. आता खिळ्यावर आघात करणाऱ्या हातोड्याची गती ऊर्जा, खिळ्याला मिळणे तो लाकडात घुसणे, म्हणजेच कायनेटिक एनर्जी आहे. आता स्थितिक ऊर्जा म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या पदार्थाला त्यातील घटकाच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिक ऊर्जा आहे. स्थितिक ऊर्जा म्हणजेच mgh, म्हणजेच स्थितिक म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh मेगा. पोटेन्शियल एनर्जी कोण आहे, मेगा, mgh. मास, ग्रॅव्हिटी.
आता ही ऊर्जा सापेक्ष असते. पृष्ठभागापासून पदार्थाची उंची वाढत गेल्यास उंचीनुसार स्थिती ऊर्जा वाढत जाते. उदाहरणे म्हणजे काय, घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमधील स्थिती ऊर्जेच्या आधारे घड्याळाचे काटे फिरते. स्प्रिंग असते म्हणूनच घड्याळ रोटेट करते. आणि त्यामुळे म्हणजे धरणात साठवलेले पाणी, आता हे धरण आहे, डॅम, तर पाणी साचवले, हे वॉटर आहे, हे डॅम आहे आपलं. आता डॅम मध्ये जर साचवलेलं पाणी, ती असते पोटॅन्शियल एनर्जी, म्हणजे साचवलेले ताणलेले धनुष्य असं असते. आता हे ताणले जे स्ट्रिंग, हे जे स्ट्रिंग जी ताणलेली आहे ती असते पोटेन्शियल एनर्जी. बॉम्ब मधील स्फोटक मिश्रणात स्फोट होण्याआधी रासायनिक स्थिती ऊर्जा समावलेली असते. नंतर फेकली पोटेन्शियल एनर्जी, फेकलं की बॉम्ब फुटते. गुरुत्वीय स्थिती ऊर्जा म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच काय, जी फॉर ग्रॅव्हिटी, कॅपिटल जी म्हणजे नाही तर स्मॉल जी घेतात, जी म्हणजे हे ॲक्सिलरेशनच आहे. आणि m/r+h, ह्याचे पुन्हा मी ट्रिक सांगेन वाटले तर अजून एक्स्ट्रा. आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजेच ऊर्जेची निर्मिती अथवा तिचा नाश होऊ शकत नाही. एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारचे म्हणजेच ट्रान्सफर ऑफ एनर्जी करणे, एकाची एनर्जी दुसऱ्यात ट्रान्सफर करणे म्हणजे रूपांतर करता येते. त्याला स्थापित विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते, म्हणजेच त्याला अक्षयतेचा नियम असं म्हणतात. आणि वस्तुमान ऊर्जा म्हणजे काय, अल्बर्ट आइन्स्टाईनच्या या संशोधनाच्या वस्तुमान व ऊर्जा यांमधील सममूल्याचा संबंध पुढील समीकरणाद्वारे दिला आहे. E=mc², म्हणजेच एनर्जी मास इंटू प्रकाशाचा वेग, म्हणजेच लाईट ट्रान्सफर स्पीड ऑफ लाईट असं म्हणता येते. सापेक्षता सिद्धांत असे म्हणतात ह्याला सुद्धा. आणि अणुभट्टी अपघात म्हणजेच काय, चर्नोबिल दुर्घटना म्हणजेच काय, 26-25 एप्रिल 1986 युक्रेन आता तर सध्या चालू युद्ध, युक्रेन या राज्यामध्ये झालं होतं. म्हणजे तिथं स्फोट झालता, कशाचा, अणुभट्टी, अणूचा, ॲटम. आता विंड स्केल अणुभट्टी दुर्घटना, आता ही कधी झाली, 1957 झाली इंग्लंडमध्ये. 3 माईल आयलंड दुर्घटना कधी झाली, 28 मार्च 1979 पेनसिल्व्हानिया USA मध्ये झाली का. पॉवर म्हणजे काय, शक्ती, कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती. पॉवर वर्क बाय टाइम. तुम्ही ताकद असल्यामुळे जेवढं वर्क केलं त्याच्याला डिवाइड बाय टाइम केलं म्हणजे ताकद, आपल्यात किती ताकद आहे बघू शकतो आपण. किती वर्क केलं तुम्ही त्याच्यावर टाइम, किती घंटे केलं त्याच्यावर पॉवर भेटते. आता शक्तीचे एकक म्हणजे MKS मध्ये वॅट असते, जूल पर सेकंद असते, आणि CGS मध्ये अर्ग पर सेकंद असते. स्थापत्यशास्त्रात शक्तीचे एकक अश्वशक्ती, हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर = 746 वॅट हे आहे. 1 हॉर्स पॉवर = 7, हे इम्पॉर्टंट आहे. 746 वॅट विचारू शकते कधी. डेन्सिटी म्हणजे घनता म्हणजे एक एकक आकारमानाच्या पदार्थाच्या वस्तुमानास त्याच पदार्थाची घनता म्हणतात. पदार्थाचे वस्तुमान व त्याचे आकारमान याच्या गुणोत्तरास पदार्थाची घनता म्हणतात. म्हणजेच काय, डेन्सिटी = मास बाय व्हॉल्यूम. ते आकारमान म्हणजे व्हॉल्यूम, मास बाय व्हॉल्यूम, तेवढी डेन्सिटी घनता. आता आपली आर्किमिडीज प्रिन्सिपल नाही का, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी काय म्हणजे जेवढं आपण पाण्यामध्ये वस्तू टाकलो, म्हणजे एखादी समजा ठोकळा टाकलं की तेवढंच पाणी त्या टबमधून बाहेर पडणार. आता याच्यात ठोकळा टाकला मी की एवढंच पाणी सांडणार बाहेर त्याच्या
डेन्सिटी एवढं, त्या ठोकळ्याच्या डेन्सिटी एवढंच पाणी बाहेर सांडणार. हे आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. त्याने स्वतः जाऊन बसले होते टबमध्ये, त्यामुळे बाहेर पाणी सांडलं. त्याहून लक्षात आलं डेन्सिटी. आता समान आकारमानाचे लोखंडी व लोखंडी ठोकळा, मी सांगितले ना क्यूबचा ठोकळा पाण्यात टाकल्यास लोखंडी तुकडा पाण्यात बुडतो, तर लोखंडी ठोकळा पाण्यावर तरंगतो, कारण ठोकळ्याची घनता लाकडापेक्षा अधिक असते. लोखंडाची घनता लाकडापेक्षा, लाकडी ठोकळा लोखंडी व लाकडी ठोकळा पाण्यात टाकल्यास लोखंडी तुकडा पाण्यात बुडते. लोखंडाची घनता जास्त असते ना, म्हणून बुडते ते. आणि आता हे पाणी आहे समजायच्यात, आपण एक क्यूब टाकले आणि एक स्ट्रिप टाकली आहे, फक्त अशी स्ट्रिप. आता ही स्ट्रिप आहे आणि हे क्यूब आहे. आता हे तरंगणार आणि हे बुडणार, कारण जे क्यूब वेगळं आणि स्ट्रिप वेगळं, कारण लोखंडाचा तुकडा ते लगेच बुडते. लाकडी ठोकळाची डेन्सिटी कमी आहे लोखंडात. म्हणजे लोखंडाची जास्त आहे म्हणून बुडते. ज्याची जास्त असली ते खाली जाणार आणि ज्याची कमी ते वर राहणार. आता आपण तेलाची पण डेन्सिटी कमी आहे ना, म्हणून पाण्यावर तरंगते तेल. आता दाब म्हणजे प्रेशर म्हणजे काय? एकक क्षेत्रफळ पृष्ठभागावर लांब दिशेने क्रिया करणारे बल, म्हणजे दाब. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. सिग्मा स्ट्रेस इज इक्वल टू प्रेशर बाय एरिया. हे असं हे प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. प्रणोद, पृष्ठभागावर लांब दिशेने क्रिया करणारे एकूण बल. बलामुळे निर्माण होणारा दाब हा क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. म्हणजे एरियामध्ये कन्वर्ट होते, म्हणजे त्याच्या तेवढ्या जेवढं त्याचं आहे ना फोर्स. आता त्यानुसार एखाद्या बलामुळे दाब वाढवायचा असल्यास ते बल कमी करणे इन्व्हर्सली आहेत ना, हे इन्व्हर्सली आहेत एकमेकाला, हे इन्व्हर्सली आहेत. आता प्रेशर जर तुम्हाला वाढवायचं असेल तर एरिया कमी करा ना. आता एक आपल्याकडे खिळा आहे आणि एक असं रॉड आहे. समजा आता रॉडला ठोकायचं म्हणले, ह्याचा एरिया जास्त आहे ना, त्यामुळे लवकर घुसणार नाही. खिळ्याला कसं असते, शार्प टोक असते, म्हणून हे पटकन घुसल उडनमध्ये आणि हे लवकर घुसणार नाही ना. जेवढा लवकर म्हणजे म्हणजे प्रेशर, आता एरिया जेवढा छोटा असला तेवढाच प्रेशर जास्त पडेल. आता एखाद्या बलामुळे दाब कमी करायचा असल्यास ते बल जास्त क्षेत्राच्या पृष्ठावर प्रयुक्त करावे लागते. म्हणून ट्रक किंवा बस म्हणजे त्याचा एरिया वाढवला ना, कारण एरिया वाढवल्यामुळे तर त्या टायरची रुंदी तेवढीच वाढवली. टायरची रुंदी कारच्या टायरपेक्षा मोठी असते. आता बसची का असते मोठं बसचं टायर, कारण त्याचा हे वरचा हे मोठं आहे ना, हे सांभाळायला म्हणजे बस सांभाळायला मोठं चाक लागल जाड, त्यामुळं त्याची रुंदी टायरची जाड असते कारच्या टायरपेक्षा. आता आपल्या छोट्या सायकलची आणि मोठ्या सायकलची टायर मोठी असेल ना, मोठ्याचे मोठे असते, छोट्याचे छोटे असेल का, कारण मोठ्याच्या टायरचा वजन जास्त असते, त्याच्यावर प्रेशर पडणारा जास्त असते, कारण वयामानानुसार मोठं लेकरू वगैरे बसते ना मोठ्या सायकल आणि छोट्या सायकलवर छोटं लेकरू, त्यामुळे त्या मानानं त्यांची हे बनवलेलं असते चाकाची व्यास किंवा डायमीटर. आता मग नंतर काय, टायरची रुंदी हे झालं. आता मोठ्या इमारतीचा पाया रुंद ठेवावा लागतो. बिल्डिंगचा पण तसंच आहे, जेवढा एरिया जास्त असलं तेवढी मोठी बिल्डिंग बांधता येते. आता MKS पद्धतीमध्ये पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते आणि CGS मध्ये डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर असते. दाबाचे वैशिष्ट्य,
द्रवातील कोणत्याही बिंदूच्या ठिकाणचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो. द्रवातील कोणत्याही बिंदूवर दाब द्रवाच्या घनतेवर तद्वतच त्या बिंदूच्या द्रवातील खोलवर अवलंबून असतो. द्रवाचा दाब क्षितिज समांतर प्रतलात सर्वत्र सारखाच असतो. आता पास्कलचा दाबाचे म्हणजे पारेषणाचा नियम म्हणजे त्याला पास्कल्स लॉ म्हणतात. आता बंदिस्त द्रवावर एकच दिशेने लावलेला दाब कमी न होता द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच असतो. म्हणजे काय, पास्कल्स लॉ मध्ये काय म्हणले, तुम्ही इथं प्रेशर लावा की इथं प्रेशर लावा, तेवढाच प्रेशर लावत असलात ना सेमच असणार आहे. किंवा इथं लावा, कुठेही लावा टेबलवर, तुम्ही सारखाच प्रेशर लावणार आहेत ना. आता मग पास्कलच्या नियमाचे उदाहरण म्हणजेच द्रविक दाब यंत्र. आता हायड्रॉलिक प्रेस, द्रविक हायड्रॉलिक ब्रेकर्स असतात ते. आणि द्रवाची घनता मोजण्यासाठी दाब पारेषणाचे तत्व वापरले जाते. म्हणजे हे यूज केलं जातं, किती प्रेशर आहे, घनता, त्याचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी. आता हेअरच्या उपकरणाद्वारे पाण्यात मिसळणाऱ्या किंवा पाण्यावर रासायनिक क्रिया करण्याच्या द्रवाची घनता मोजता येते. त्याचं पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आता दाबातील परिवर्तन दर्शवण्यासाठी वापरले जाणारे दाब मापी, ह्यालाच मोनोमीटर म्हणतात. मोनोमीटर. वातावरणाचा दाब मोजणारे उपकरण हवा दाब मापी बॅरोमीटर. हवाला काय, बॅरोमीटर आहे. आणि जर म्हणजे परिवर्तन दर्शवलेले वापरले म्हणजे दाब मोजण्यासाठी काय, मॅनोमीटर. दाब, आता दाब असं मराठीत लिहितात द, आणि इथं काय मॅनोमीटर, दाब मॅन. आणि वातावरणाचा दाब म्हणजेच एअर प्रेशर, एअरला काय एअर बॅरो. परिवर्तन दर्शवण्यासाठी नॅनो. परिवर्तन दर्शवण्यासाठी मॅनोमीटर. आता हवा दाब मापीत पारा वापरतात, म्हणजेच मर्क्युरी. पारा म्हणजे मर्क्युरी. हवा दाब मापीतील निर्वात पोकळी म्हणजे जागा. टॅरी म्हणजे जागा असते, रिमेनिंग जरा. टॅरिचेलीचा निर्वात भाग. समुद्र सपाटीवर वातावरणाचा दाब 76 सेंटीमीटर असते, म्हणजेच सी वॉटर. सीला किती असं लिहायचं, C76, SEA76. सीचा नंबर किती आहे, रोल नंबर 76 सेंटीमीटर आहे. आता किंवा त्याला MM मध्ये करू शकतो आपण, 760 MM. मिमी म्हणजे MM. आता उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाच्या इतका असतो किंवा त्याला 10.33 मीटर उंचीच्या जलस्तंभाच्या पाणी दाबा इतका असतो. म्हणजे समुद्र जलस्तंभ किती आहे याची 10.33 मीटर. एम लिहिलं तरी चालते. आता एक वातावरण दाब म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस, तापमान 76 सेंटीमीटरच्या उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाने दिलेला दाब म्हणजे एक वातावरण दाब असते. किती सेंटीमीटर असं विचारतात, मग किती सेंटीमीटर पाऱ्याच्या स्तंभाने दिलेला दाब म्हणजे एक वातावरण दाब असते, 76 सेंटीमीटर. आणि त्या एक स्तंभाला काय म्हणतात, 0 डिग्री सेल्सिअस. हे इथला अर्धा शब्द आलाच नाही का. फारटिनचा हवा दाब मापी. फारटिन आहे, FARTINE.
पाण्याच्या हवादाब मापीचा हा सुधारित प्रकार असून त्याच्या साहाय्याने दाबाचे अचूक मापन करता येते. यामध्ये लघुत्तम मापासाठी वर्नियर कैवार हे उपकरण वापरले जाते. वातावरणाचा दाब मोजताना हवेचे तापमान किती आहे हे पाहण्याच्या उद्देशानं 14 म्हणजे एअर टेम्परेचर, ह्याच्यामधून काय कळते आपल्याला एअरचं टेम्परेचर. केमेडीजचे आर्किमिडीज प्रिन्सिपल, मग असं सांगितलं होतं एकदा वर, आर्किमिडीज येते यस. आर्किमिडीज प्रिन्सिपल कोणत्याही पदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः अथवा पूर्ण बुडवला असता, म्हणजेच मी सांगितले होते ना, एक टब होतं, त्याच्यात जर आपण एक वस्तू बॉल टाकला तर ह्याच्याच एवढं बॉल एवढंच असं पाणी सांडेल बाहेर. हे पाणी सांडलं पूर्ण भरून असलं आणि एखादी वस्तू टाकली तर ह्याच्याच जेवढं हे आहे ह्याचा व्हॉल्यूम, ह्याच्या एवढंच बाहेर पाणी पडणार. आता हेच सांगितलेलं आहे ह्याच्यात. आता नंतर कोणाचा आहे तरणाचा नियम. द्रवात बुडवलेल्या पदार्थावर 2 बले क्रिया करत असतात. आता हे लिक्विड मध्ये बुडवल्यावर ह्याच्यावर कुठला प्रेशर असते? एक वॉटर प्रेशर, एक एअर प्रेशर. पदार्थाचे वजन अधोगामी दिशेने क्रिया करते आणि पदार्थाचे विस्थापित केलेल्या द्रवाचे वजन इतके प्लावकबल म्हणजे ऊर्ध्वगामी दिशेने क्रिया करते. यानुसार तरंगाच्या वस्तूचे वजन तिच्या व्यापत भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजना एवढे असते. लिक्विड वेट, हे आता आहे समजा पाणी आहे, हे वॉटर आहे, ह्याच्यात बॉल टाकलं होतं आपण ह्या टबमध्ये, ह्याचं जेवढं वेट आहे ह्याचं वेट दोघांचं सेमच असणार. तुम्ही एखादी बॉटल टाकून बघायची पाण्यात च्या टबमध्ये आणि ती काढून पुन्हा सांडलेलं पाणी गोळा करून त्याचा वेट घ्यायचा, सेम येणार. पाणी भरलेली बॉटल टाकायची, नाहीतर रिकामी टाकल्यावर तरंगतच राहील. आता तरणाच्या नियमानुसार म्हणजेच काय, जास्त घनतेचा पदार्थ त्याच्याहून कमी घनतेच्या द्रवात बुडतोय, म्हणजेच जिची जास्त डेन्सिटी आहे, म्हणजे त्याच्याहून कमी घनतेचा. म्हणजे आता समजा एखादी काही घेतली मेटलची वस्तू, ही खाली जाणार, पण आता तेल टाकलं, तेल तर पाण्यावरच तरंगतं ना, तेल वरच राहणार, जास्त डेन्सिटी. कारण लोखंडाची घनता पाण्यापेक्षा जास्त असते, म्हणून ते पाऱ्याच्या घनतेपेक्षा कमी असते. आता हे लोखंड हे पाण्यात बुडणार, पण मर्क्युरीवर कसं होणार, ते वर तरंगणार. आता पोलाद जहाज पाण्यात बुडत नाही, कारण त्या जहाजाच्या पोकळ पात्रासारखा आकारामुळे जहाज जास्त आकारमानाने पाणी विस्थापित करते, म्हणून जहाजाचे वजन हे त्याच्या केवळ काही भागाने विस्थापित केलेल्या पाण्याच्या वजना इतके असल्याने जहाज पाण्यात बुडत नाही. ह्याचा एवढा एरिया आहे ना, आणि हे असं तरंगते, म्हणून मध्ये जात नाही जहाज. विस्कॉसिटी म्हणजे काय? द्रव पदार्थाची विषमता. विस्कॉसिटी व त्याचा प्रवाहीपणा हे परस्परांच्या व्यस्त प्रमाणात बदलतात, म्हणजेच विषमता. वेलॉसिटी मोजण्याचं काय असते माहितीये का? पास्कल सेकंद पॉइज म्हणते त्याला. आता पॉइज मध्ये मोजलं जातं. पास्कल सेकंद म्हणजे पॉइज. 1 पास्कल सेकंद इज इक्वल टू पॉइज. 0.1 पॉइज असते. एक पॉइज म्हणजे 0.1 पास्कल आहे. म्हणजे 1 पास्कल म्हणजे किती असेल? जर समजा आपल्याला म्हणजे 10 पॉइज येते, 1 पास्कल इज इक्वल टू 10 पॉइज. आता जर असं येत नसेल कन्वर्ट, तर ह्या पास्कलला काय करायचं, 1/10 लिहायचं, म्हणजे ह्याला इकडं पाठवायचं पॉइज कडे, म्हणजे 10 पॉइज 1 पास्कल इज 10 पॉइज.
आता विषयात जीन लिओनार्दो मारी पॉइझला या फ्रेंच शास्त्रज्ञाने मोठा योगदान. फ्रेंच शास्त्रज्ञ. आता त्याच्या स्मरणार्थ पास्कल सेकंद या एककास पॉइझ असे नाव दिले. त्यांनीच म्हणले की पास्कल सेकंद म्हणजेच पॉइझ असते. पॉइझ हे सेल्सियसचे एकक आहे. पॉइझ सेल्सियसमध्ये येते. म्हणजे कक्ष तापमानास पाण्याची विषांतता 1 सेंटीपॉइझ असते. कक्ष तापमानास शुद्ध मधाची विषांतता 2000 ते 10,000 सेंटीपॉइझ असते. गुरुत्वीय लहरी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. आता गुरुत्वीय लहरी या अतिशय क्षीण लहरी असून त्या खगोलीय पदार्थामधून उत्सर्जित होतात. म्हणजेच काय, हे लहरी अतिशय क्षीण आहेत. खगोलीय पदार्थ. आइन्स्टाईन तर माहितीच असेल. आता सर आइन्स्टाईन 1996 मध्ये गुरुत्वीय लहरीच्या अस्तित्वाविषयी भाकीत केले होते व 2016 मध्ये शास्त्रज्ञांनी खगोलीय पदार्थामधून निघणाऱ्या गुरुत्वीय लहरीचा शोध लावला आहे. म्हणजेच गुरुत्वीय लहरीचा शोधण्याचे यंत्र LIGO म्हणजेच लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. माहिती तंत्रज्ञान IT चा कायदा 2000 आहे. 2000 च्या कायद्यानुसार 17 ऑगस्ट 2000 नुसार अंमलात आणले. 2008 मध्ये सुधारणा केल्या. त्याच्या तरतुदी सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीस 3 वर्ष कैद व 5 लाख रुपये दंड असते. आता सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. सायबर क्राईम आहे ना, सिरियल पण आहे त्याच्यावर, म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी ते कोणतं पहिले राज्य आहे? महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. आता मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल. वॉटर फ्री फॉल होत नाही का, आता हे हिल आहे इथून समजा असं वॉटर फ्री फॉल होत असते. एवढं लांब नाही जात पण असं फ्री फॉल होत असते डोंगरावर. त्यामुळे काय, केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असणाऱ्या वस्तूची गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजेच आता ते गुरुत्वाकर्षणामुळेच म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच गतिमान असणाऱ्या वस्तूची गतीला मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल म्हणतात. आता पाणी जर वर जायचं म्हटल्यावर प्रेशर जास्त लागेल ना. आता वरून खाली पडायला कुठे प्रेशर लागते? ऑटोमॅटिक फोर्सनं पडेल ते. आता मुक्त पतनात वस्तूच्या आरंभीचा वेग 0 असतोच. म्हणजे स्टार्टिंग स्पीड किती असते? 0. आपली गाडी चालू करण्याच्या वेळेस किती असते स्पीड? 0. त्यानंतर गुरुत्वीय त्वरणामुळे तो कालानुसार वाढत जातो. म्हणजे आता पहिली 0 स्पीड होती, आपण 10 केली, पुन्हा 20 kmph न चालवलो, 30, पुन्हा 40, पुन्हा 60, 70, 80 अशी वाढत जाते स्पीड. तर मुक्त पतन हे हवेत न होता केवळ निर्वात पोकळी शक्य असतेच. कारण हवेतून पतन होताना हवेच्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध येतेच. नंतर पाणी एवढ्यात जास्त फ्लोनं पडत नाही, नाहीतर मग असं झपझप लागलं असतं पाणी. जे दरीत येते ना, दरीत पाणी ते म्हणजे जर पोकळी वगैरे असली अशी त्याच्यातून येत असेल तर झपझप येते. नाही तर वाऱ्याला असलं, हे इथं एअर वगैरे आहे तिथं असेल तर मग कमी प्रेशर आहे समजायचं. एअरच्या प्रेशरमुळं त्याचा प्रेशर कमी होत असते पाण्यात. तर मग नंतर उदाहरणार्थ काय, जड दगड, पक्ष्याचे हलके पीस समान उंचीवरून एकाच वेळेस जमिनीवर सोडल्यास हवेच्या घर्षणामुळे दगडापेक्षा पीस उशिरा व हळू जमिनीवर पडते. कारण त्याचं वेट पण कमी आहे आणि दगडाचं वेट जास्त आहे, त्यामुळं ते लवकर पोचते दगड खाली आणि पीस हळू पोचते. एस्केप वेलॉसिटी म्हणजे एखादी वस्तू आकाशात उंच फेकल्यानंतर विशिष्ट अंतरावर जाऊन, आता इथं गळ आहे, आपण असं फेकलो तर इथवर जाईन आणि इथून असे खाली येते. आता फेकल्यानंतर विशिष्ट उंचीवर जाऊन तिचा वेग कमी होतो व ती खाली पडू लागते.
मात्र वस्तूच्या आरंभाचा वेग वाढवत गेल्यास अधिक उंच जाईल आणि एक विशिष्ट आरंभ वेगाच्या पातळीवर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलावर मात करून पलीकडे जाईल आणि ती पुन्हा पृथ्वीवर खाली कधीच पडणार नाही. म्हणजे इथंच जर तुम्ही स्पीड वाढवली वस्तूची आणि त्यानं जर पृथ्वीच्या जरा गुरुत्वाकर्षणच्या बाहेर गेलं तर ती बाहेरच जाते डायरेक्ट, पुन्हा वापस कधी येणार नाही. आता थोडक्यात, आरंभाच्या वेगाच्या विशिष्ट मूल्यास वेगाने वर फेकलेली वस्तू व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षण पासून मुक्त होते व विशिष्ट मूल्य मुक्त वेग असे म्हणतात. म्हणजेच मुक्त वेग, एस्केप वेलॉसिटी. एस्केप रूम गेम आहे ना, जसं एका रूम मध्ये दुसऱ्या रूम, तिसऱ्या रूम मध्ये चौथा रूम, तसं एस्केप म्हणजे वाढतच जाणार. मुक्त वेग v सेकंद या संज्ञेनं दर्शवतात. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणाऱ्या वस्तूचा आरंभाचा वेग मुक्त वेगा इतका असला तरी ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाहून मुक्त होते. आता अंतराळयानाचा आरंभाचा वेग मुक्त वेगाहून अधिक असल्याने ते पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून अन्य ग्रहाकडे झेपवते. म्हणजेच ते पार करून जातात. प्लॅनेट्स इथून जाऊन दुसरीकडे जाऊ शकते. अवकाश स्थानावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण g चे मूल्य पृथ्वीवरील g चे तुलनेत 11% कमी आहे. म्हणजे आपल्या इथं किती आहे? g 9.81 आहे आपल्या इथं. तर इथं ह्याच्याहून 11% कमी. नंतर काय, अंतराळयानात वजन विरहित अवस्था म्हणजे वेटलेसनेस प्राप्त होते. म्हणजेच आकाशात उडतात ना, हवेत उडतात ते वेटलेस असल्यामुळे. अंतराळवीर व यान या दोहोंच्या मुक्त पतन अवस्थेमुळे हा परिणाम उद्भवतो. आता प्रकाश हा ऊर्जेचे रूप आहे. प्रकाश ही विद्युत चुंबकीय प्रारणे असून तरंग लांबी हा प्रकाशाचा गुणधर्म आहे. दृष्टीची संवेदना निर्माण करणारे विद्युत चुंबकीय प्रारणे म्हणजे हा प्रकाश होय. म्हणजेच 1 न्यूटन मीटर = 10⁻⁹ न्यूटन आहे. 400 नॅनोमीटर आहे ते, न्यूटन मीटर नाही. हे नॅनोमीटर असते, स्मॉल n म्हणजे, सॉरी, कॅपिटल N म्हणजे न्यूटन. हे नॅनोमीटर = 10⁻⁹ मीटर. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर असते. इतक्या तरंग लांबीचा प्रकाश आपण डोळ्यांनी पाहू शकतो. याला दृश्य प्रकाश तरंग म्हणतात, म्हणजेच लाईट वेव्ह. आणि तांबड्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक तांबडा आणि जांभळ्या रंगाची 400. शेवटी कोण असते? जांभळ्याचं किती? 400 आणि तांबड्याचं किती? 700. हे असं असते ना, 7 j 4. हे ज काढतो त्याला 4. तांबड्याचं कसं असते? 7 असं. प्रकाशाचे उद्गम खालील वर्गीकरण केलेले आहे. नैसर्गिक उद्गम म्हणजेच नॅचरल ओरिजिन. कृत्रिम म्हणजेच आर्टिफिशियल ओरिजिन. उष्ण म्हणजे काय? हीट ओरिजिन. उद्गम म्हणजे काय? ओरिजिन. लाईट ओरिजिन आहे, लाईट ओरिजिन. शीत म्हणजे कोल्ड. आता ह्याचे प्रकार कसे पडतात? एक नॅचरल, आर्टिफिशियल. हीट, कोल्ड ओरिजिन. आता नॅचरल काय?
सूर्याची किरण, आर्टिफिशियल ट्यूबलाईट, हीट काय सूर्य, दिव्याची ज्योत, खोल काय काजवा, ट्यूबलाईट, टीव्हीचा पडदा. प्रकाशाचे प्रसारण म्हणजेच प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, लाईट ट्रॅव्हल्स स्ट्रेट लाईन. आणि गुणधर्मावर सूचित म्हणजे कॅमेराच्या कार्य चालते. प्रकाशाचे प्रसारण सरळ रेषेत होते. या नियमाचे उदाहरण काय? सपाट आरशाची प्रतिमा, बरोबर आहे. वस्तूची पडणारी सावली, सूची छिद्र कॅमेरा म्हणजेच कॅमेरा, झेरॉक्सतून येणारा व धूलिकणाच्या चकाकण्यामुळे दिसणारा प्रकाशाचा किरणाचा मार्ग. प्रकाशाचे पारेषण प्रकाशाचे पारदर्शक म्हणजे ट्रान्समिशन. असते. पारदर्शक पदार्थातून प्रकाश किरणे पलीकडे जाण्यासाठी ते या म्हणजे आता हे ग्लास आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे, हे इथून लेझर लाईट लावली इकडून निघते, तर हे आहे प्रकाशाचे पारेषण. आता विस्तारित उद्गम म्हणजेच लाईट ऑफ एक्सटेंडेड ओरिजिन. उद्गमाच्या सर्वगातून प्रकाश किरणे निघतात तेव्हा त्या उद्गमास विस्तारित स्रोत म्हणतात. म्हणजे ट्यूबलाईट, मेणबत्तीची ज्योत, मेणबत्ती. हे आहे, याची ज्योत अशी पडत असते ना. बिंदू स्रोत म्हणजेच पॉइंट ऑफ सोर्स. एकाच बिंदूतून सूची छिद्रातून प्रकाश किरणे उद्गमित होतात. छाया म्हणजे शॅडो असते. छायेची निर्मिती दोन प्रकारच्या उद्गमापासून म्हणजे ओरिजिन पासून तयार झालेली आहे. कोणची? एक बिंदू आणि एक विस्तारित. म्हणजे बिंदू म्हणजे गडद छाया, डार्क शॅडो, आणि हे विस्तारित म्हणजे उपछाया म्हणजेच लाईट. आणि हे काय? गडद छायेचा प्रछाया किंवा आंब्रा असे म्हणतात. प्रछाया आंब्रा, आणि ह्याला उपछायाला काय? पेनंब्रा. आता ग्रहणे ही छायेची सर्व परिचित उदाहरणे आहेत. आता अनुदीप्त तीव्रता म्हणजेच उद्गमाच्या प्रकाशाची देण्याची क्षमता म्हणजे अनुदीप्त तीव्रता. अनुदीप्त तीव्रतेचे एकक काय? कॅन्डेलला. दीपन प्रकाशाची तीव्रता दीपनावरून समजते. दीपन हे उद्गमापासून पदार्थाच्या अंतरावर व उद्गमाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उद्गमापासून पदार्थाचे अंतर वाढत गेल्यास दीपन कमी होत जाते. दीपनाचे एकक मीटर, कॅन्डेल किंवा लक्स, लक्स कोली, लक्स साबण, काहीतरी असं ट्रिक लावून लक्षात ठेवायचं. एकक काय? लक्स युनिट त्याचं. आता दीपनाचा व्यस्त वर्ग म्हणजे काय? दीपन उद्गमापासून पदार्थाच्या अंतरावर वर्गाशी व्यस्त प्रमाणात बदलतेच. म्हणजेच I=C/d². म्हणजे I म्हणजे दीपन, अनुदीप्त तीव्रता म्हणजेच वेव्हज, लाईट वेव्हज. उद्गमापासून पदार्थाचे अंतर म्हणजे शॅडो वेव्हज असते. आणि वेव्हज म्हणजे शॅडोची डार्क, फेंट असं, लाईट, डार्क, शॅडो. आता आता इथं सांगितलंय, जर समजा एका ओरिजिन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून 1 मीटर अंतरावर च्या पट्ट्यावर प्रकाश पडला आहे. ओके, इथून समजा प्रकाश पडला इथं. ओके, 1 मीटर आहे अजून. तर पुढं 4 मीटर अंतरावर नेल्यास
वरील नियमानुसार दीपन 1/16 पट मिळत. म्हणजेच काय केले, 1/4 स्क्वेअर म्हणजेच 1/16. आता प्रकाशाची चाल म्हणजेच निर्वात पोकळी प्रकाशाची चाल ही 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असते. प्रकाश, वर्ष, तारे, पृथ्वी यामधील प्रचंड अंतर मोजण्याचे परिणाम. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय, 9.6 × 10⁻¹२ 9, 10, 12 झालं. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय, 9, 10, 12 नाही 9.5 करायचं वाटलं. हे किलोमीटर आहे. पण रिफ्लेक्शन, परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन. आता एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर प्रकाशाचे परत फिरणे म्हणजेच, आता इथे बॉक्स आहे, आता हे पाणी आहे, इथं पण असं तरी परछाई दिसते, हे आहे रिफ्लेक्शन. हे पाणी आहे, हे रिफ्लेक्शन आहे. परावर्तनासंबंधी खालील संज्ञा विशेष महत्त्वाच्या आहेत. आपत्ती किरण म्हणजे एखाद पृष्ठभागावर पडणारा प्रकाश किरण. किरण म्हणजे की प्रकाश किरण पडणार. आपत्ती बिंदू म्हणजे काय, आपत्ती किरण पृष्ठभागावरील ज्या बिंदूवर पडतोय, बिंदू म्हणजे बिंदूवर पडणारा तो बिंदू. प्रकाशवर्ती किरण परावर्तनानंतर पृष्ठभागापासून माघारी फिरणारे. पराभव झाल्यावर माघारी फिरतात ना, पण तसं माघारी फिरणारे किरण. स्तंभिका अवलंब म्हणजे पृष्ठभागावर आपत्ती बिंदूपाशी काढलेल्या काल्पनिक लंबरेषा काल्पनिक असलेली. आपत्ती कोन, आपत्ती किरणाचे स्तंभिकेजवळ केलेले कोन. परावर्तन कोन, परावर्तित किरणाने स्तंभिकेपाशी केलेले कोन, स्तंभापाशी केलेला कोन. परावर्तनाचे नियम म्हणजेच काय, आपत्ती किरण, परावर्तित किरण व स्तंभिक कोणते. एक आपाती, दुसरा आहे परावर्तित, तिसरा आहे स्तंभिका. एकाच प्रतलात असतात. आपाती किरण म्हणजेच परावर्तित किरण स्तंभिके किरणाच्या विरुद्ध बाजूला असतात. हे दोन्ही अपोजिट आहेत स्तंभिकेचे. आपाती किरण व परावर्तन कोन समान असते, हे समान आहेत म्हणून ते दोघं सारखे. आपाती म्हणजेच इन्सिडंट आणि इन्सिडंट रे इज इक्वल टू रिफ्लेक्टेड रे इज इक्वल टू कॉलम. म्हणजे ह्या दोघं जसं आहेत, हे दोघं सेम आहेत, पण दिस इज नॉट इक्वल टू कॉलम म्हणजेच हे विरुद्ध आहे. आता ह्या दोघांचं काय, अँगल सेम अँगल. नियम परावर्तन म्हणजेच रेग्युलर, नियमित आहे ते रेग्युलर. नियमित चकचकीत पृष्ठभागावरील होते, त्यात प्रकाशाचे विशिष्ट अशा समांतर म्हणजे पॅरलल दिशेस परावर्तन होते. विसरित म्हणजेच अनियमित म्हणजे इरेग्युलर रिफ्लेक्शन. खडबडीत पृष्ठभागावरून होते, यामध्ये परावर्तनानंतर प्रकाश विविध दिशांना पसरतो. आरसे आणि प्रतिमा म्हणजे मिरर आणि त्याचे मिरर इमेज. आरशातून मिळणाऱ्या प्रतिमा दोन प्रकारच्या असतात, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स. दोन प्रकारच्या माहिती आहेत आपल्याला.
वास्तव आणि आभासी म्हणजेच एक प्रेझेंट ॲबसेंट. आता बिंदू उगमपासून निघालेले प्रकाश किरण परावर्तनानंतर प्रत्यक्ष एकत्र अभिसारित मिळत असतील तर त्यापासून वास्तव प्रतिमा मिळते. ही प्रतिमा वस्तूच्या तुलनेत उलट असते व पडद्यावर घेता येते. म्हणजेच असं ते आता आधीच्या काळात प्रोजेक्टर लावून इथं असं पिक्चर दाखवत होते ना पडद्यावर, ते वास्तविक प्रतिमा. आभासी प्रतिमा म्हणजेच काय? बिंदू उगमापासून निघालेले प्रकाश किरण परावर्तनानंतर किंवा अपवर्तनानंतर प्रत्यक्ष एकत्र आल्यास भासत असतील तर त्यापासून आभासी प्रतिमा मिळते. म्हणजेच आभासी सुलट असते. प्रत्यक्ष किरण एकत्र येत नसल्याने ही प्रतिमा पडद्यावर मिळवता येत नाही. म्हणजेच लाईट हे एकत्र येतात ना, लाईट एकत्र असतात, असेच जाणार एवढ्याच एरिया. त्यामुळं हे आता कसे जाणार, असं जाणार किंवा असं जाणार, काही असं जाणार. सपाट आरशातील प्रतिमा. सपाट आरशातील परिवलन आपाती किरण स्थिर असताना कोनातून फिरतो आणि त्याच्या दुप्पट कोनातून परावर्तित किरण फिरते. परावर्तित दुप्पट असते. परावर्तित म्हणजे काय? रिफ्लेक्टेड हे दुप्पट असणार. कोणाच्या? सपाट आरशाच्या. आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे इज टू रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे दुप्पट आहे रिफ्लेक्शन रे पेक्षा. दुप्पट कोनातून परावर्तित किरण फिरतो. हे दुप्पट आहे का? म्हणजे 2 इन्सिडेंट इज इक्वल टू 1 रिफ्लेक्टेड असले हे दुप्पट आहे. रिफ्लेक्टेड रे दुप्पट आहे. सपाट आरशातील प्रतिमा. आता पदार्थाच्या आकारा इतकी असते. जेवढा पदार्थाचा आकार आहे तेवढीच मिरर इमेज. आरशापासून पदार्थाच्या अंतरा इतके आरशाच्या मागे असते. इथं जेवढं अंतर आहे, इथं जेवढं आहे तेवढंच इथं असते आणि तेवढंच माग असते. आभासी असते किंवा प्रतिमेच्या बाजूची अदलाबदल होते. म्हणजे आपण आता आरशात बघत असतो तर हे माणसाचं हे जर राईट हँड असलं पण मिरर मध्ये कसं होतंय, हे मिरर मध्ये ह्याचं लेफ्ट हँड दिसतंय. हे राईट असं समजा ओरिजिनल मध्ये लेफ्ट असेल तर मिरर मध्ये राईट दिसणार. इकडं राईट असेल तर इकडं लेफ्ट दिसतंय. त्यामुळं अदलाबदल होते, बाजूची अदलाबदल. आता सपाट आरशातून मिळणाऱ्या गुणित प्रतिमा. 2 सपाट आरशामध्ये विशिष्ट कोनामुळे एकाच पदार्थावर अनेक प्रतिमा मिळतात. त्यांना गुणित प्रतिमा म्हणतात. म्हणजेच n = 360 बाय थिटा मायनस 1. म्हणजे n = 360 बाय थिटा मायनस 1. 2 सपाट आरशामध्ये ठेवलेल्या पदार्थाचे 14 प्रतिमा मिळण्यासाठी 2 आरशांमध्ये किती अंशाचा कोन असावा? म्हणजे ते टाकले थिटाची व्हॅल्यू टाकून आपलं 14 प्रतिमा सांगितले, त्यामुळे 14ची व्हॅल्यू ठेवून थिटाची व्हॅल्यू काढली. किती कोण विचारले ना. हे एकीकडे जाऊन 15 झाले, नाहीतर इथं 15 कुठून आले अजून विचार करायची गोष्टी. त्या 2 आरशामध्ये 24 अंशाचा कोन असावा. इथं काढले ना व्हॅल्यू इथं काढले, त्यामुळे म्हणलं. आता सपाट आरशाचे उपयोग म्हणजेच काय? शास्त्रीय उपकरणात प्रकाश झोताची दिशा बदलण्यासाठी यूज केलं जातं. समुद्रातील जहाजे पाहण्यासाठी पाणबुडी वापरल्या जातात. परिदर्शी पेरिस्कोप या उपकरणाचे 2 सपाट
आरसे असतात. समुद्राचे जहाज पाहण्यासाठी पाणबुडी वापरल्या जाणाऱ्या परिदर्शी पेरिस्कोप उपकरण 2 सपाट आरसे वापरतात. त्यामुळे प्रकाशाचे दोनदा परिवर्तन होऊन पाणबुड्याला जहाजाची प्रतिमा दिसते. आता ही इथं पाणबुडीवाला आहे, त्याला इथं प्रतिमा दिसते लगेच. गोलीय आरशापासून परावर्तनानंतर प्रकाशाची तीव्रता वाढवण्यासाठी गोलीय आरसे वापरतात. गोल आरसे गाडीला असते ना, कॉन्व्हेक्स असते, म्हणजे लवकर जवळ दिसावं. गोलीय आरशाचे अंतर्वक्र बहिर्वक्र म्हणजेच कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स 2 प्रकार पडतात. अंतर्वक्र म्हणजेच कॉन्केव्ह आरशावरून परावर्तित झालेले समान प्रकाश किरण एकाच बिंदूत एकवटतात. म्हणजे असं इथंच येणार सगळे लाईट्स. हेडलाईटला कसं असते, इथं बल्ब लावलेला असते, पण इथून प्रकाश पण बाहेर, इथं प्रकाश पण बाहेर, इथं बाहेर असं जाणार लाईट. अंतर्वक्र आरशाचे नाभिय अंतर धन पॉझिटिव्ह असते. अंतर्वक्र कॉन्केव्ह असते म्हणून पॉझिटिव्ह. आणि मुख्य अक्षराला समांतर परावर्तित किरण नाभीत एकवटतात. अंतर्वक्र आरशाची हे झाले. आरशाची प्रतिमा पदार्थाइतकी किंवा पदार्थाहून लहान किंवा मोठी असू शकते. ह्याच्यामध्ये लहान किंवा ह्याच्या एवढी किंवा ह्याच्यापेक्षा मोठी असू शकते. वास्तव किंवा आभासी असू शकते. आरशापासून पदार्थाच्या अंतरावर प्रतिमा अंतर किंवा स्वरूप अवलंबून असते. अंतर्वक्र आरशाचे मूळ पदार्थाच्या आकाराएवढी उलटी वास्तविक प्रतिमा मिळवण्यासाठी पदार्थाची वक्रता केंद्रावर ठेवला पाहिजे. अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी आरशाच्या समोर असते. अंतर्वक्र आरशाचा उपयोग म्हणजे सर्च लाईट किंवा मोटारीचे पुढचे दिवे, हेडलाईट, आपल्या गाडीचे हेडलाईट आणि टॉर्च यामधील अंतर्वक्र आरसे वापरतात. त्यामुळे परावर्तित समांतर ठराविक दिशेने जातो. आता इथं हे टॉर्च आहे, इथून एवढंच ठराविक दिशेत उजेड पडणार मोठा, असं असते. कॉन्केव्ह टॉर्च, हेडलाईट यामधील प्रकाशाचे स्रोत नाभीपाशी ठेवून समांतर प्रकाश झोत मिळवला जातो. म्हणजेच नंतर काय, आता फ्लड लाईट म्हणजेच काय, प्रकाशाचे स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोड्या पलीकडे ठेवून तीव्र प्रकाश झोत मिळवला जातो. म्हणजेच हे इथं एवढी आहे साईज, पण एवढ्या मोठा प्रकाश भेटतो. आता नंतर फ्लड लाईट झालं. नंतर प्रोजेक्टर लॅम्पमधील परावर्तक आरसे. लॅम्पमध्ये म्हणा की हेडलाईटमध्ये आरसे असतात ना, ते असतात कॉन्केव्ह वाले सगळे. टॉर्चमध्ये पण म्हणजे प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडा पलीकडे ठेवून तीव्रता प्रकाश झोत मिळवला जातो. फ्लड लाईटचा झाला. आता प्रोजेक्ट लॅम्पमध्ये परावर्तक आरसे. वस्तू अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्यमावर ठेवून आकाराची प्रतिमा मिळवली जाते. म्हणजे ते मिडलला ठेवते. इथं मिडलला ठेवते आणि इथं इमेज आणि इथून लाईट लावते. समजा इथून लाईट लावून इथं भेटवले जाते इमेज. आता दाढीचे आरसे किंवा दंतवैद्याचे आरसे हे अंतर्वक्र असून त्याचा ध्रुव व नाभी दरम्यान ते ठेवलेला
असलेल्या वस्तूची सुलट आभासी अधिक मोठी प्रतिमा मिळते. सौर चुली, सोलार कुकर असते ते, सौर बंब यामध्ये मोठे मोठे अंतर्वक्र आरसे वापरले जाते, कारण अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेले किरण सूर्याच्या मुख्य नाभीवर एकवटून तेथे प्रचंड उष्णता निर्माण होते. ही उष्णता अन्न शिजवणे, पाणी तापवणे, समुद्राच्या पाण्याचे ऊर्ध्वपातन करणे आदी कार्यासाठी वापरले जाते. परावर्तित दूरदर्शकात दुर्बीण अंतर्वक्र आरसे वापरतात. कान, नाक, घसा निरीक्षण करण्यासाठी डॉप्टर अंतर्वक्र कॉन्केव्ह. कान, नाक, घसा, दात असं काही मेडिकल यूजसाठी कॉन्केव्ह यूज केले. बहिर्वक्र कॉन्व्हेक्स. ऋण असते, हे निगेटिव्ह असते. कॉन्व्हेक्स असं असते. बहिर्वक्र आरशाच्या नाभीवर अंतर ऋण निगेटिव्ह असते. बहिर्वक्र आरशावर पडलेली प्रकाश किरण परावर्तनानंतर एका बिंदूवर एकवट विकेंद्रित होतात. परावर्तन किरण मुख्य अक्षरावरील एका बिंदूतून नाभीतून असल्यासारखे वाटते. बहिर्वक्र आरशातील प्रतिमा आरशातील मुख्य नाभीच्या आरशाच्या मागे असते. इथं कसं होणार, इथं इमेजची प्रतिमा पडणार, इथं इमेज असणार ओरिजिनल, आणि इथे प्रतिमा इथं मागं आरशाच्या. आता नेहमी आभासी किंवा सुलट असते. प्रतिमा नेहमीच पदार्थापेक्षा लहान असते. बहिर्वक्र आरशासमोर कितीही अंतरावर पदार्थ ठेवला तरी त्याची प्रतिमा नेहमीच आरशाच्या मागे मिळते, कधीही आरशाच्या मागे नसते. तर बहिर्वक्र आरशाचे उपयोग वाहन चालकाच्या पाठीमागे रहदारी स्थिती दिसावी गाडीचा आरसा. मागं किती गाडी आहेत असं गाड्या दिसाव्या त्यासाठी यूज केले जाते. तर रेषीय विशालन प्रतिमेची उंची व पदार्थाची उंची याचे गुणोत्तर रेषीय विशालन होय. सुलट प्रतिमेकरिता रेखीय विशालन. सुलट पाहिजे असेल आणि तर उलट प्रतिमेसाठी ऋण असते, उलट्यासाठी निगेटिव्ह ऋण, आणि सुलट रेषीय विशालन धन पॉझिटिव्ह असते, ऋण निगेटिव्ह असते. प्रकाश किरण व्युत्क्रमणीयता परावर्तनानंतर प्रकाश किरणे आलेल्या मार्गाचे मात्र उलट दिशेने परत फिरतात. यास प्रकाश किरणांच्या व्युत्क्रमणीय नियम असे म्हणतात. डेफिनेशन.